नमस्कार, मी सुनंदन लेले. माझी ओळख तुम्हाला आहेच, परंतु माझ्याबरोबर माझ्या कॉलेजमधली एक माझी मैत्रीण आहे. रचना नानडे हिचं नाव. मी बीकॉमच शिकलो फक्त. ही पार सीए पर्यंत शिकली. फक्त थोडासा फरक आहे आपल्या बॅच मध्ये, नाही का? थोडासा, अगदी खूप नाही जास्ती. कारण म्हणजे एज इज जस्ट अ नंबर असं म्हणतात ना, तसंच. कारण मी 85 ला पास आउट झालो आणि मी 86 चा माझा जन्म आहे. दॅट्स इट. एक्झिट एंट्री. अरे बाप रे बाप. पण तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की ही जी मुलगी आहे ही युट्यूबची राणी आहे. किती लाख फॉलोअर्स आहेत तुझे? 34.5 लाख. बूम. ह्याच्या पुढे 1-2 शून्य लावलं की तुमचं क्रिकेटचं गणित सुरू होतं सर आजकाल. अरे आता गणित जे आहे ते फारच भयानक आहे. परंतु आज हिला मी गप्पा मारायला ह्याच्याकरता रिक्वेस्ट केली की हे जे आत्ता आकडे चालू आहेत रचना, कोटीच्या कोटी उड्डाणं आणि ह्याच्यामधल्या स्ट्रॅटेजीज, ह्याच्यामधली प्रेडिक्शन्स, व्हॅल्युएशन्स, या सगळ्या गोष्टी आणि तुझं जे क्षेत्र आहे स्टॉक मार्केट वगैरे, त्याच्यामध्ये एक मला वेगळं साम्य दिसतं. अगदी. तुला काय वाटतं? साम्य तर नक्कीच आहे माझ्या मते. आजकाल म्हणजे जे IPLचं ऑप्शन वगैरे आपण जो प्रकार बघतोय त्याच्यात म्हणजे आय थिंक पहिल्यांदा जेव्हा मी ऑप्शन हे प्रोसेस बघितली तेव्हा मला वाटलं हे काय बरं, टेबलावरती 5-6 जण बसून एवढी काय चर्चा करत असतील. मग नंतर म्हटलं जसं आम्ही कंपन्यांचा अनालिसिस करतो की एखादी कंपनी जर मी आज इन्व्हेस्ट केलं तर ही कदाचित आज एवढी अट्रॅक्टिव्ह वाटत नाहीये मला, बट मला त्याच्यातलं ते कुठेतरी एक पोटेन्शियल दिसते. सो एक सिम्पल एक्झाम्पल झालं सांगायचं तर आम्ही इन्व्हेस्टिंग मधल्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असतात. त्याच्यात एक व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग स्ट्रॅटेजी म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे काय? व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग स्ट्रॅटेजीचं सोपं उदाहरण द्यायचं झालं तर ती खरं तर जी आगगाडी आहे ती अजूनही प्लॅटफॉर्म वरतीच आहे. तिला धावायला अजून वेळ लागतोय, तिला धावता अजून येत नाहीये त्याच्यावरती. ओके, ती आगगाडी सगळ्यात फास्ट स्पीडला पळू शकेल का नाही पळू शकणार ह्याचा मी एक अनालिसिस करते आणि मी त्या आगगाडीत पैसे इन्व्हेस्ट करते. ओके, सो आय एम ट्राइंग टू फाइंड आउट अ पोटेन्शियल परफॉर्मर. जी आगगाडी अजून पार्कटच आहे ती खूप भारी धावू शकेल ह्याचा अनालिसिस मांडून मी त्याच्यात इन्व्हेस्ट करणे, हे झालं व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. तसंच आज एखादी कंपनी तिचे सेल्सचे नंबर्स एवढे काही अट्रॅक्टिव्ह नाहीयेत, आज प्रॉफिट नंबर्स एवढे अट्रॅक्टिव्ह नाहीत, पण आज ती जिकडे आहे त्याच्यातले काही पॅरामीटर्स शोधून काढणे की अरे पण मॅनेजमेंट खूप चांगलं आहे, अरे पण या कंपनीची जी ग्रोथ पर्सेंटेज जी आहे ती खूप चांगली आहे, काही त्यांनी ऍक्विजिशन्स केलेली आहेत, ती खूप चांगल्या पद्धतीची ऍक्विजिशन्स केलेली आहे. सो एखादा हिरा पारखणे बिफोर एव्हरीवन एल्स इज एबल टू टॅप इट. आई शपथ. कारण आता आपण हा विषय काढला की कसं हे क्रिकेट आणि शेअर मार्केट. अगं तुला काय सांगू, 2008 सालची गोष्ट आहे, जेव्हा IPL ची सुरुवात झाली त्यावेळेला 2 ठिकाणी ललित मोदी ज्यांनी याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेतला, अर्थात BCCIचं बॅकिंग होतं, शरद पवारांचं बॅकिंग होतं जे त्यावेळेला अध्यक्ष होते, 2 गोष्टींसाठी तो सॉलिड अडखळलेला होता. पहिली गोष्ट, 8वी टीम घ्यायलाच कोणी तयार नव्हतं. एकीकडे मुंबई इंडियन्सनी 110 कोटी रुपये मोजून 110 कोटी मोजून त्यावेळेला टीम घेतली होती, जे 10 वर्षाचं गणित होतं. आणि 8वी टीम घ्यायला कुणी नव्हतं तर त्यांनी स्वतःचे मित्र गोळा केले आणि कसं तरी करून काहीतरी 50-60 कोटी रुपयाला राजस्थान रॉयल्सची टीम घेतली आणि ती 8 जणांचा एक पूल तयार झाला आणि IPL चालू झाली. दुसरा प्रश्न असा होता की ही कुठल्या चॅनलवर दिसणार. त्यावेळेला स्टार स्पोर्ट्स आलेलं होतं, पण स्टार स्पोर्ट्स म्हणलं दम वाटत नाही या प्रॉपर्टीमध्ये. आणि कुणाल दासगुप्ता, मला नाव पण आठवलं बघ, सोनीचे त्यावेळेला कुणाल दासगुप्ता म्हणून CEO होते, ते म्हणले आय एम रेडी टू पंट, बघू काय होतं. आणि तू बघ IPL नी जो काही म्हणजे मोह पाडला सगळ्यांना. नंतरची गोष्ट अशी झाली की IPLच्या 2 महिन्याच्या त्या कालावधीमध्ये, 1.5-2 महिन्याच्या कालावधीमध्ये एकही सिनेमा रिलीज होत नव्हता. खरंय, कारण सगळेजण चिकटलेले IPLला. आणि आता तू गंमत पाहिलीस तर तेव्हा 110 कोटी अंबानींनी घातले होते. आणि तुला माहितीये आता जे संजीव गोयंकांचा ग्रुप आहे RPGS, त्यांनी टीम केवढ्याला घेतली? 110 कोटी तेव्हा घेतली होती ना. म्हणजे काय एखादा शून्य लागलाय त्याच्या पुढे का नाही? थोडस गणित चुकलं तुझं. 7,000 कोटीपेक्षा जास्त रुपये मोजून म्हणजे 700 कोटी पर इयर. माय गॉड, इतका तो फरक पडलेला आहे. आणि ज्या
स्टार स्पोर्ट्सनी त्यावेळेचे राईट्स घ्यायला नकार दिला, नाकं मुरडली. नंतर दाम 10 पटीनी त्यांनी IPLचे राईट्स विकत घेतले. तर हे जे तू म्हणलीस की हे मला दिसतं की परफॉर्मन्स टू पोटेन्शियल जे असतं 2 Ps, त्याच्यामधली रेस मला दिसते फार फार मजेदार आहे. आत्ता जे ऑक्शन झाला काल आणि परवा, त्याच्यामध्ये म्हणजे तो ऑक्शन आणि त्याच्यातले आकडे बघून तुझा माझी गोष्ट सोड ग, स्वतः ऑक्शन जो कॉल करत होता त्यालाच ते आकडे बघून जीट आली. ऑक्शन ब्लड प्रेशर वर खाली झालं, तोच खाली पडला. ही सत्य घटना आहे. पण हे काय म्हणजे काय आकडे आहेत हे? तुला एवढी तू आकड्यामध्ये गुंतलेली असतेस, तुला तर हे आकडे झेपतात का ग? म्हणजे कधी कधी असं एखाद्या प्लेअर म्हणजे काय असतं माहितीये का, आम्ही जेव्हा म्हणजे ही एक माणसाची टेंडन्सीच आहे, आपण किती कमवतो त्याच्यापेक्षा त्याला किती मिळत आहे ह्याच्याला आपला जास्ती रस असतो. ह्याचं एक सोपं उदाहरण म्हणजे आम्ही जेव्हा CA शिकत असायचो तेव्हा आमचे मास्तर किती कमवत असतील ह्याच्याकडे जास्ती लक्ष असायचं आमचं, की अच्छा माझ्याकडनं एवढी फी घेतलीये गुणिले वर्गात साधारण किती पोरं आहेत हे मोजायचं. हो अच्छा सर एवढे कमवतात. तसंच आता मी किती काय कमवते दॅट इज इमटेरियल, पण त्या प्लेअरला एवढे पैसे देऊन त्या टीमनी घेतलेले आहे. तर त्याला पहिली शंका माझी अशी होती, ती पण मी लगेचच हातोहात विचारून टाकते, की एखाद्या प्लेअरला जर 5 कोटीत रिटेन केलं तर ते 5 कोटी एका वर्षाचे असतात का ते सीझन साठीचे असतात? नाही, तो अख्खा सीझन. आता हा समजा 22चा सीझन आहे, त्या 22च्या सीझन ते पैसे असतात, पूर्ण पैसे असतात ते. आणि अर्थातच त्याच्यात इन्कम टॅक्स नावाचा टॅक्स, तू ऐकलंस का ग याच्याबद्दल? फार भरते तो टॅक्स जाऊन त्याला सगळं. फक्त त्यात एक रूल असा आहे की तुम्ही खेळायच्या अगोदर इंज्युर्ड असलात तर ते तुम्हाला पैसे मिळत नाही. तुम्ही मॅचेस खेळला नाहीत तर तुम्हाला पैसे नाही मिळत. तुम्ही टुर्नामेंट चालू झाली अनफॉर्च्युनेटली मध्ये तुम्हाला इंजुरी झाली तरी फ्रँचायझी ओनर पूर्ण पैसे देतात. अच्छा, तू क्रिकेट थोडंसं खेळलीस, 11 जणांमध्ये तुला घेतलं नाही तरी ती तुझी चूक नाही, त्यामुळे तेही पैसे पूर्ण मिळतात. पण याच्यामध्ये या वर्षीच्या ह्याच्यामध्ये ऑक्शनची आपण गोष्ट करतोय, मुंबई इंडियन्सनी जोफ्रा आर्चर वरती पैसे लावलेत आणि हे 8 कोटी रुपये लावले, जेव्हा त्यांना रचना माहितीये की या वर्षी जोफ्रा आर्चर खेळू शकणार नाहीये. आणि तरी लावलेत का, तर तो फिट होईल आणि पुढच्या वर्षीपासून तो टीम मध्ये येईल. जसप्रीत बुमराह जोफ्रा आर्चर अशी जोडी होईल आणि ते संताजी धनाजी बनून समोरच्या टीम वरती बरसतील. या सगळ्या गोष्टींचा अंदाज लावून त्यांनी हे इन्व्हेस्ट केलेत, जे मला चक्रावून टाकणारी. पण सर तुम्ही आता म्हणला तसं, कारण जोफ्रा आर्चर आता इंजोर्ड आहे तर मग या वर्षी त्यांना 8 कोटी द्यायला नाही लागणार. करेक्ट. ते होत नाही. पण बघ ना, म्हणजे हे कसं वाटतं की तुला शेअर मार्केटकडे मी परत ओढला जातो की ह्या वर्षी त्या शेअरचा प्रॉफिट नाहीये, परंतु पुढच्या वर्षी त्यांना मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचं कॉन्ट्रॅक्ट मिळायची शक्यता आहे आणि पुढच्या वर्षी ही कंपनी हे होऊ शकते. तसंच आहे हे काहीच. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि तुम्ही मगाशी जो पॉईंट म्हणत होता की एवढी ते कोटीच्या फिगर्स येतात, त्याच्यात मी म्हणलं मी पण अनेक वेळेला चक्रावून जाते की बापरे ह्याला किती मिळतात, त्याला किती मिळतात. दुसऱ्यांचं जे इन्कम मी म्हणत होते त्याच्यात रस असतोच एक, नाही का, की ह्याला हे 5 कोटी तर मिळालेच, बट अशा वेळेला प्लेअरला काय काय इन्कम्स असतात. म्हणजे आता आम्ही एखाद्या कंपनीच्या दृष्टिकोनातून जेव्हा म्हणतो ना, त्यांचे आम्ही सपोज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मांडत असतो, त्याच्यात त्यांचे 2 इन्कम्स असतात. एक इन्कम फ्रॉम मेन बिझनेस आणि एक असतं अदर इन्कम. ओके, तसं एखाद्या प्लेअरसाठी जे कॅल्क्युलेटरवर आकडे जे मी म्हणलं बाहेर जात आहेत, तर त्याला एक मिळाली ही फ्रँचायझी फी, दुसरी त्यांना कदाचित मिळेल मॅच फी शिवाय मिळत असेल प्रत्येक मॅच खेळ, का ती नाहीच मिळत? मग याच्यामध्ये तुम्ही सगळा गोंधळ घालायचा. पण मॅन ऑफ द मॅच वगैरे मिळालं तर ते मिळणार? मॅन ऑफ द मॅच ची फार छान पद्धत आहे, तू चांगला प्रश्न विचारला. मॅन ऑफ द मॅच ची पद्धत अशी आहे जी अनरिटन रूल आहे, तो रिटर्न रूल नाहीये, परंतु मॅन ऑफ द मॅच 20% जे आहे ते मॅन ऑफ द मॅच मिळणारा प्लेअर रिटेन करू शकतो आणि 80% इतर प्लेयर्स मध्ये विभागलं जातं. अगं असं लक्षात घे, तू बॉलर आहेस, तुला मॅन ऑफ द मॅच मिळालं, पण कॅचेस मी पकडलेत ना, स्टंपिंग धोनीने केलाय ना, हे सगळ्यांसाठी IPL असो वन डे असो अनरिटन. हा चांगल्या पद्धतीचा, कारण आफ्टर ऑल इट्स अ टीम वर्क, हे लक्षात घे. हे तुम्ही ATP मधली किंवा ग्रँडस्लॅमची स्पर्धा जिंकत नाही आहात, हे तुम्ही टीम स्पोर्ट मध्ये असता. तेव्हा क्रिकेटमध्ये फार छान पद्धत झाली आहे की ते 20% असू शकतात, 30%, 50% असू शकतात,
पण बाकीचे पैसे ते बाकी सगळ्या मेंबरमध्ये थोडे थोडे डिवाइड करतात आणि त्यांनी होतं काय की त्यामुळे टीम बॉन्डिंग हे कायम राहतं आणि माणसाला, कारण एक लक्षात घ्या, क्रिकेटमध्ये कुठलंही यश एकट्याचं नसतं. अगदी बरोबर. मी बॉल टाकला, तू जीवाच्या आकांताने कॅच पकडला तर तुझंही तेवढंच श्रेय. भले कॅच विकेट माझ्या नावावर लागेल, बट आय शुड बी ग्रेटफुल की अरे रचनाने डाईव्ह मारून कॅच पकडला म्हणून मला विकेट मिळाली. तर हे एक टीम बॉन्डिंगच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट असते. आय थिंक हे सेम लॉजिक पण कंपन्यांमध्ये पण जाईल नाही का. म्हणजे जी कंपनी मी अनालिसिस करत असते एखाद्या कंपनीचं, त्यांची फक्त मॅनेजमेंट चांगली असून चालू शकत नाही, त्यांचं फक्त प्रोडक्ट चांगलं असून चालत नाही, त्यांची फक्त सेल्स टीम चांगली असून चालू शकत नाही, किंवा एखाद्यांचं हे सगळं चांगलं आहे पण त्यांचं HR चांगलं नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांच्या एम्प्लॉईज मध्ये खटके उडतायत किंवा वर्कर्स आणि मॅनेजमेंट मध्ये खटके उडतायत. त्याच्यामुळे आय थिंक हा पण एक टीम एफर्ट, टीम गेम सारखाच आहे एखादी कंपनी चालवणं. आय थिंक हे एक सिमिलॅरिटी म्हणू शकतो. हो, म्हणजे मला जे काही माझे मित्र 2-4 आहेत, तुझ्या एवढे खूप उच्च पदस्थ मित्र नाही आहेत माझे, पण हिंदुस्तान लिव्हर आहे किंवा टाटा आहे, या इन्फोसिस आहेत, मी ऐकलेल्या कंपन्यांचं बोलतो, या 3 कंपन्यांमध्ये मला असं दिसतं की ते लोक कोणाला पटकन काढून टाकत नाहीत. ते त्याला मेंटरिंग करतात, बॅक करतात आणि त्यांच्याकडनं ते अपेक्षा ठेवतात की तुम्ही या कंपनी बरोबर लॉंग इनिंग्स खेळा. तर जे लॉंग इनिंग्स खेळण्याची हे तयारी दाखवतात, ज्यांना ते कल्चर आवडतं. खरं, कारण छोटे छोटे जे म्हणतात ते की आत्ता मला 100 रुपये पगार आहे, 115 रुपये मिळतोय, सोडली नोकरी, गेलो दुसरीकडे, हे जम्पिंग जॅक्स असतात. परंतु आता हे का मी तुला रिलेट करण्याचं सांगतोय की आत्ताच्या घडीला एक गमतीदार गोष्ट झाली आहे की एकीकडे ऑरेंज कॅपचा मागच्या वर्षीचा विजेता ऋतुराज गायकवाड ह्याला 5 कोटी रुपये देऊन चेन्नई सुपर किंग्सनी रिटेन केलंय आणि बाकी प्लेयर जे रणजी ट्रॉफी खेळतायत, विशेष परफॉर्मन्स करत नाहीत पण T20 मध्ये थोडंसं नाव, त्यांना आज त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले. पण रचना, ह्याच्यामध्ये समाधान असं दिसतं की मला चेन्नई सुपर किंग्सनी मानाने रिटेन केलं आणि माझी निवड कुणी केली? महेंद्रसिंग धोनीनी. खरं, एक मानाची गोष्ट असते, प्रश्नच नाही. म्हणजे एक व्हिसाची एक जाहिरात होती, देर आर सम थिंग्स, व्हिसा नाही मास्टर कार्डची होती, देर आर सम थिंग्स मनी कांट बाय, फॉर अदर्स देर इज मास्टर कार्ड. क्या बात आहे, ते तसंच आहे, हे तसंच आहे नाही का, तसंच आहे की आय थिंक. आणि हे एक आता आपण खरं तर स्टॉक मार्केट आणि क्रिकेट एवढ्याशीच खरं आपण रिस्ट्रिक्ट करतोय, पण ही किती महत्वाची गोष्ट आहे आय थिंक, की आता कुठं ना कुठेतरी मी स्टॉक मार्केटशी हे कोरिलेट करू इच्छिते की आता एक वर्ल्ड क्रायसिस चालू आहे, ठीक आहे, पण हे कसलं वर्ल्ड क्रायसिस? याचं क्रायसिस ऑफ रेझिग्नेशन. ह्याचा डेटा आला होता आता की किती जण जॉब स्विच करतायत आणि सगळ्यात जास्ती ह्या वर्ल्ड ग्रेट रेझिग्नेशनचा फटका बसलाय तो IT सेक्टरला. कारण हो, आणि हे अमेरिकापासून लाट सुरू झालेली, जी आता भारतात पण पोहोचलेली. त्याच्यामुळे ज्या मिड कॅप्स आणि स्मॉल कॅप्स म्हणतो आम्ही, की मध्यम कंपन्या आणि छोट्या कंपन्या, ह्यांना त्यांच्या चांगल्या एम्प्लॉईजला रिटेन करणं इतकं मुश्किल होत चाललंय की समोरची हा चांगला आहे ना, टॅलेंटेड आहे ना, हे कुठं ना कुठेतरी या बातम्या जात असतात इकडनं तिकडे, त्याला काय ते पंख असतात या बातम्यांना. समोरचा लगेच म्हणतो तुझं किती पॅकेज आहे, एवढं आहे का, घे 40% राईज आहे आमच्याकडे. सो हे ग्रेट रिसेशन वरनं ग्रेट रेझिग्नेशन अशी ही एक टर्मिनॉलॉजी पडली होती. ती IT सेक्टर मध्ये इतकी मोठी आता एवढी मोठा प्रॉब्लेम फेस करते. तर आय थिंक IT क्षेत्रातले जे कोण एम्प्लॉईज हे ऐकतायत आपलं संभाषण, त्यांनी कदाचित हे इन्स्पिरेशन घ्यावं फ्रॉम ऋतुराज गायकवाड. तुम्ही जसं म्हणला की इनस्पाइट ऑफ ही बिंग हॅव प्लेड फॉर द इंडियन क्रिकेट टीम, की हा किती मानाचा खरं एक क्षण आहे की मी इंडियन क्रिकेट टीम साठी खेळलोय. अरे हा समोरचा माणूस खरं रणजी खेळलाय जेमतेम, तरी तो माझ्यापेक्षा जास्ती घेऊन जातो. पण ते जे मान जो मिळतो त्याला तिथेच थांबून, आणि ठीक आहे तो पैशानी कदाचित वरती नाही जाणार तेवढा, पण तो त्या ओहद्याने खूप छान वरती जाऊ शकेल ओव्हर अ पिरियड ऑफ फ्यू इयर्स. अगदी सुंदर उदाहरण दिलंस तू, कारण ही जी एक लॉयल्टी असते ती फार वेगळी असते. म्हणजे यावेळेला चेन्नई सुपर किंग्सनी आपल्या प्लेयर्सना रिटेन करण्यासाठी जंग पछाडलं. खूप जणांनी त्यांची डॅड्स आर्मी म्हणून एक काय म्हणतात त्याला चेष्टा उडवली होती की सगळे भाऊसाहेब खेळाडू खेळतात, ड्वेन ब्रावो, अमुक तमुक, महेंद्रसिंग धोनी,
पण आज त्याच डॅड्स आर्मीनी परफॉर्मन्स जर का म्हणला तर सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी ही चेन्नई सुपर किंग्सनी करून दाखवलेली आहे. आणि यावर्षी माझा मित्र जो आहे विक्रम साठे त्यांनी फार मस्त उदाहरण दिलं की शिवम दुबेला इतके दिवस ते घेत नव्हते, परंतु नुकताच तो आता वडील झालाय, बाप झाला, तर लगेच त्याला टीम मध्ये घेतलं. तर ही गंमतच आहे. परंतु ह्याला एक लक्षणीय गोष्ट तू पाहिलीस का की अजिंक्य राणेला 1 कोटी बेस प्राइस वरती कलकत्ता नाईट रायडरनी ओन केलं, परंतु सुरेश रैनाला कोणी हात नाही लावला. मला ऍक्च्युली तुम्हाला प्रश्न विचारायचा होता, कारण अदरवाईज मी जेवढा केवढा क्रिकेट मला माहितीये तर सुरेश रैनाला IPL मॅन म्हणायचे. ऍब्सोल्युटली बरोबर ना, की तो काय आता ना आपल्या देशासाठी ना टेस्ट मध्ये ना वन डे मध्ये कुठंच नाही करत, पण तो IPL साठी खेळतो. आणि मी त्याला इंस्टाग्रामवर फॉलो पण करते. त्याचे इतके फिटनेस रिलेटेड व्हिडिओज असतात की रोज काय काय व्यायाम करतोय काय नाही. आणि तो कायम कुठेतरी तो मेसेज त्याच्या ह्याच्यात नसायचा की सो वॉट मी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रिटायर झाला असेल, IPL मध्ये आहे ना मी अजून, सो मला फिट राहणं खूप महत्वाचं आहे. सो रैनाला कोणीही हात न लावणं, चेन्नई सुपर किंग्सने त्याला रिटेन न करणं, आणि तोही वडील आहे ना माझ्या मते, तरी सुद्धा 2 मुलांचा बाप, आता 2 मुलांचा बाप. सो डॅड्स आर्मीने पण रिटेन न करणं असं का, म्हणजे काय तुमचं त्याचं रचना? हे खरंच चक्रावून टाकणारी गोष्ट आहे, कारण रैना हा हायएस्ट रन गेटर होता IPLचा. गेले कित्येक वर्ष तो टॉप परफॉर्मर होता. आणि राम लखनची जोडी होती रैना आणि महेंद्रसिंग धोनी, म्हणजे राम लखन अक्षरशः. आणि त्याला यावेळेला त्यांनी रिटेन केलं नाही, हा पहिला धक्का बसला. आणि नंतर त्याला आता टच कुणी केला नाही, हा एक धक्का बसला. याच्यामध्ये मला एक असं वाटतं की इंटरनॅशनल क्रिकेट पासून तुम्ही लांब गेल्यानंतर IPL लेवलची टुर्नामेंट खेळायला जी इंटेन्सिटी लागते, जो टच लागतो, तो टच त्याचा गेल्यामुळे त्याला कदाचित दिलं नसेल. दुसरी गोष्ट, हा इतका सिनियर प्लेअर आहे की त्याला तुम्ही टीम मध्ये घेतलं तर खेळलंच पाहिजे. आणि तो खेळणार नसला आणि बाहेर बसला तर तो बोलणार, त्याचं फ्रस्ट्रेशन तो बाहेर काढणार. मग अशा वेळेला वाटतं की अशा वेळेला नको, मग एवढा सिनियर प्लेअर नको, कारण आता जमाना बदललाय, पुढच्या पिढीला संधी द्यायला पाहिजे. पण चेन्नईनी त्याला न रोखणं. पण मला अजिंक्यच्या दृष्टीने थोडंसं चांगलं, एक तर त्याला मिरची लागली आता इंडियन टीम मध्ये, त्याचा परफॉर्मन्स योग्य झाला नाही, कदाचित त्याला टेस्ट टीम मधनं काढलं जाईल. ती मिरची त्याला लागलीये. तो ध्येयवादी आहे, कष्टकरी आहे, बेस्ट परफॉर्मन्स करून दाखवायला आतुर आहे. 2 वर्ष त्याला सडवलाय दिल्लीच्या टीमनी. रिकी पोंटिंगनी त्याला टीम मध्ये जागा दिली नाही, स्टीव्ह स्मिथला खेळवलं. 7 मॅचेस मध्ये त्यांनी 150 रन्स केल्या. त्यामुळे या पार्श्वभूमीवरती अभिषेक नायर जो ग्रेट मेंटर आहे आणि श्रेयस अय्यर आता जो कॅप्टन होणार आहे, त्या याच्यामध्ये तो कलकत्ता नाईट रायडरला जातोय. माझ्या मते त्याला मिळालेली एक मोठी संधी आहे ज्याचं तो काहीतरी करू शकतो. पण रैनाची जी आहे ती केस स्टडी आहे. खरंय. म्हणजे असं म्हणतात ना की एखादा प्लेअर किंवा एखादा माणूस जेव्हा एका टीम मध्ये असतो तेव्हा 2 गोष्टी बघायला लागतात की त्याचा परफॉर्मन्स कसा आहे आणि हाऊ इज ही ॲज अ टीम पर्सन. बरोबर. कदाचित तो इंडिव्हिज्युअल परफॉर्मर खूप चांगला असेल, पण जेव्हा ग्रुपमध्ये परफॉर्म करायची वेळ येते तेव्हा जर एखाद्या प्लेअरनी मी सिनियर आहे असं थोडा जरा तो तोरा दाखवला, किंवा मी रैनाच्या बाबतीत डायरेक्ट असं नाही म्हणते काही, नाहीतर त्याच्यावर काय व्हायला, बट एक उदाहरण म्हणून देते. किंवा आज माझी पण जी एक ऑर्गनायझेशन आहे, खूप मोठी नाही, जेमतेम 20 लोक आहेत त्याच्यात, पण मी पण कायम हे म्हणत असते की तुम्ही परफॉर्मर खूप छान असाल, पण तुम्ही एक ग्रुप पर्सन जर नसाल, टीम मॅन नसाल अगदी, तर मग काही उपयोग नाही तुमचा, कारण मग ते एन्व्हायरमेंट खराब होत राहतं. सो एक ती रिलायबल टीम डेव्हलप करणं, एक केअरिंग टीम डेव्हलप करणं, हे माझ्या मते त्या लीडरसाठी खूप अवघड होऊन जातं जर एखादा प्लेअर जर सारखं काही ना काहीतरी त्याच्यात निगेटिव्हिटी शोधत असेल तर. सो अशा वेळेला मग सिनियर प्लेअर त्याच्यापेक्षा ड्रॉप केलेला परवडू शकतो असं वाटतं कधी कधी. हो, म्हणजे हे मला असं वाटतं की तुम्हालाही काळजी घ्यायला लागते. चुकून एखादा आंबा जर का त्याला डाग असला तर दुर्दैवाने त्याला बाहेर ठेवावं लागतं, कारण नाहीतर तो अख्खी पेटी, आला आंब्याचा सीझन जवळ आला म्हणून सांगतो तुला की ती पेटी अख्खी खराब करू. म्हणजे हे सगळ्या गोष्टीच्या मधनं सुद्धा खूप विचार करायला पाहिजे आणि खूप शिकायला पाहिजे. याच्यात रचना मला एक अजून गोष्ट तुला विचारायची की जे टीम घेतात आणि एवढं इन्व्हेस्ट करतात तर ते पोटेन्शियल टू परफॉर्मन्स किंवा हे गणिताच्या दृष्टीने तुम्ही कसं बघता? कारण आता जे काही इन्व्हेस्टमेंट यांनी केले आहेत ह्या लोकांनी, म्हणजे त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये हे सगळेजण मोठी लोक आहेत. आणि याच्यामध्ये अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे
गुजरातची टीम व्हेंचर कॅपिटलिस्टनी घेतली आहे. तर तो इम्पॅक्ट तुला काय वाटतो की व्हेंचर कॅपिटलिस्ट, कारण मी असं ऐकलंय की ते एकदम निष्ठुर असतात खूप. सो म्हणजे तो एक खूप प्लेझंट सरप्राईज होतं ते ऍक्च्युली, की काही बिझनेस हाऊसेस ज्यांची मी नावं नाही घेणार, ज्यांना लगेच कळतं पण कुठल्या गुजरात मधलं म्हणल्यावर काय बिझनेस हाऊस, त्यांना टीम न मिळता व्हेंचर कॅपिटलिस्टच्या एका ग्रुपला कशी काय टीम मिळाली, हा एक पहिला प्रश्न बऱ्याच लोकांना पडला होता. आणि तुम्ही म्हणला तसं व्हेंचर कॅपिटलिस्ट खूप श्रूड असतात. ते म्हणतात आम्हाला परफॉर्मन्स पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही पण जे स्टॉक मार्केटमध्ये कायम म्हणतो ROI किती देणार सांगा, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, संपलं, बाकी सब झूट. खरंय. सो आम्ही एवढे टाकले, आम्हाला किती मिळणार, कारण ह्याला आम्ही अजून एक म्हणतो की अपॉर्च्युनिटी कॉस्ट, की जर मी ह्या टीम मध्ये नसते घातले तर मी एका ठिकाणी घातले असते, तिकडनं मला एवढे रिटर्न्स मिळालेच असते 100%. मग तेवढे तर तुम्ही दिला पाहिजे, त्याच्यावरती जे द्याल ते आम्ही हॅपीली ऍक्सेप्ट करूच, बट तेवढे तर एक बेंचमार्क सेट करतात. सो त्याच्यामुळे माझ्या मते ना की प्लेयर्सवर फक्त परफॉर्मन्स प्रेशर एक राहीलच, आणि मे बी मॅनेजमेंट वरती पण काही त्याचं एक मे बी प्रेशर राहू शकतं टू गेट दोज मेनी नंबर ऑफ ब्रँड डील्स, मे बी की जे त्यांना 100 साठी इकडे टिकल्या ज्या सगळ्या ज्या लावायच्या असतात, कारण ते सगळे तुमचे रिटर्न्स आहेत ना, तुम्हाला येणाऱ्या ब्रँड डील्स किती आहेत, किती जाहिराती मिळणार आहेत, काय ते खूप एकदम श्रूड पद्धतीने ते त्यांचं एवढे पैसे टाकले एवढे मिळाले ते बघणारच, त्याच्यात काहीच दुमत नाही. कारण ह्याच्यामध्ये कोचिंग स्टाफ आला, खरं, मॅनेजमेंट टीम आली, मार्केटिंग टीम आली, आणि स्वतः प्लेयर्स आले. तर व्हेंचर कॅपिटलिस्ट थोडक्यात तुला असं वाटतं की दयामाया नाही, बेटर यू परफॉर्म ऑर पेरिश, अगदी अशा ह्याच्यातलं ते करतील. अगदी अगदी असू शकेल याच्यात. म्हणजे मी म्हणलं तसं आज कसं आहे माहितीये का, भारतामध्ये या व्हेंचर कॅपिटलिस्टला खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. इफ नॉट दिस देन व्हॉट हा प्रश्न नाही असतो. आता तुम्ही इव्हन निर्मला सीतारामनजींचं जर बजेट स्पीच ऐकलं असेल तर त्याच्यात त्यांनी स्टार्टअप्सवर इतका भर दिलेला आहे की आज इनफॅक्ट शार्क टँक इंडिया सारखी सिरीज जी कदाचित मी 2-3 वर्षांपूर्वी विचार पण नसते करू शकले की एका स्टार्टअप वरती एक सिरियल बनेल आणि ती लोक एवढ्या आवडीने बघतील, हे खोटं वाटण्यासारखं होतं. आपण कायम काय म्हणायचो, स्टार्टअप ना हे अमेरिकेत होतात, हे युरोपमध्ये होतात. आज इंडियामध्ये एवढे एंटरप्राइझिंग लोक आहेत, आणि त्यात तुम्ही मराठी मी मराठी, आपण काय दर महिन्याला एवढे क्रेडिट झाले ह्याच्यावर आपल्या ह्याच या मेंटॅलिटीतनं मराठी लोकही बाहेर पडतायत. तर आय थिंक ह्या व्हेंचर कॅपिटलिस्टला अँपल अपॉर्च्युनिटी आहे आज भारतात सुद्धा, की तुमच्यामध्ये नसते पैसे टाकले तर आम्ही एवढ्या ठिकाणी आज टाकू शकलो असतो बरं का, आणि त्यांच्याकडनं आम्ही बरोबर पिळून तेवढे पैसे काढले असते. तर तुम्ही बेटर परफॉर्म करा, नाहीतर मग बघू आम्हाला तेवढा निर्णय घ्यायला. पण म्हणत असताना मला एक जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून सांगावं असं वाटतं जे आपला व्हिडिओ बघतायत त्यांना, की हे लोक पैसे गुंतवतात ते ब्लाइंडली नाही टाकत, अर्थात खूप विचार असतो त्याच्या मागे. आणि BCCIनी ही स्पर्धा यशस्वी करण्यामागचं एक मुख्य कारण तुला सांगतो की रिकव्हरीचा एक रोडमॅप आहे. म्हणजे मुख्य स्पॉन्सरचे पैसे, त्याच्यातला काही पार्ट हा सगळ्या फ्रँचायझी ओनर्सना विभागून जातो. जाहिरातीचं उत्पन्न, TV राईट्सचं उत्पन्न, याच्यातला काही पार्ट हा फ्रँचायझी ओनर्सना जातो. ते सोडून जे आपण म्हणतो की ब्रँड एन्डॉर्समेंट जे आहे त्या सगळ्या घेण्याचं तुम्हाला परवानगी असते. गेट मनी जो गेले 2 वर्ष नाहीये, कारण त्या जागी मॅचेस होत नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुला सांगतो की शाहरुख खाननी कलकत्ता नाईट रायडर कलकत्त्याची टीम घेण्याचं कारण ते होतं की कलकत्त्याच्या प्रेक्षक क्षमता 90,000 आहे. स्टेडियम भरलं तर त्या गेट मनी मधनं सुद्धा मला दणकून पैसे मिळाले. हा विचार असतो सगळा, उगाच काही कुणी करत नाही. गुजरात व्हेंचर कॅपिटलिस्टनी घेण्यामागं तो एक कारण असेल. 1.25 लाख प्रेक्षक क्षमता आहे अहमदाबादच्या स्टेडियमची, 1.25 लाख प्रेक्षक क्षमता आहे. आणि नव्या नवरीला बघायला जसे वाड्यातले सगळेजण डोकावतात तसं पहिल्यांदा IPL टीम जर का अहमदाबाद मध्ये गेली असती तर सगळेजण टॉय डोकावले असते. आणि त्याच्यातलं प्रचंड मोठं उत्पन्न हे फ्रँचायझी ओनरला मिळतो. हा एक रोडमॅप असतो. जिंकली IPL तर त्याचे पैसे हे बोनस असतात. त्यामुळे मेन जो रिकव्हरी आहे ती याच्यातनं सगळ्यातनं होते. परंतु या सगळ्याचं म्हणजे अमेझिंग हे. पण एक गोष्ट तरी माझ्या मनात राहते की परत आपण अगदी ब्रँडचं नाव घेतलं नाही घेतलं तसं हे नाही पडत,
पण काही काही कंपन्या अशा आहेत, तुझे समजा टाटा स्टील आहे किंवा ते स्टीलचं उत्पादन करतात, गेले इतके वर्ष कंपनी आहे आणि त्यांनी आज इतके वर्षाचं साम्राज्य उभं केलंय आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. आणि दुसरीकडे नवीन आलेल्या स्टार्टअप ज्या आता बूम सुटल्यात, झोमॅटोचं उदाहरण, त्यांचा IPO आला, त्या IPO ला मिळालेल्या रिस्पॉन्स आणि या सगळ्या गोष्टींचं तुला काय नातं वाटतं? माझ्या मते आजकाल ना हे जे नवीन इन्व्हेस्टर्स जे आलेले आहेत मार्केटमध्ये, त्यांना ना कदाचित एखादी कंपनी ज्याचं त्यांनी नाव पण ऐकलं नसेल, फॉर एक्झाम्पल आता टाटा स्टीलवरनं तरी चला कळतं की कंपनी काय करते, बरोबर. बट आता मी तुम्हाला एक वेगळं नाव सांगते, ॲपल इंडिया ही पण एक कंपनी आहे, ठीक आहे. एक्झॅक्टली. सो एखादा नवीन इन्व्हेस्टर जेव्हा येतोय ना मार्केटमध्ये, तर त्याला ॲपल इंडिया काय करते कोणास ठाऊक, काय माहितीच नाही. अत्यंतिक उत्तम कंपनी आहे, फंडामेंटली म्हणाल तर ही डिजिटल मार्केटिंग मधली कंपनी आहे, पण नाव बघितल्यावर कळत नाही, बरोबर. सो हे जे नवीन इन्व्हेस्टर्स आहेत ना, ते काय म्हणतात की आम्ही अशाच ठिकाणी इन्व्हेस्ट करू जे आम्हाला माहिती आहे बाबा, आम्ही कदाचित त्या कंपनीचे काही सर्व्हिसेस वापरले असतील. सो त्यांना झोमॅटो माहितीच आहे. ते काय म्हणतात, आम्ही बघतो ना, आम्हीच किती ऑर्डर वाढवल्यात आमच्या. माझे मित्रमैत्रिणी पूर्वी कदाचित महिन्यातनं एकदाच ऑर्डर करायचे, आता काय लॉकडाऊनमुळे महिन्यातनं 4-4 वेळेला शेजाऱ्यांची बेल वाजते, आला झोमॅटोवाला. सो आम्हाला ही ग्रोथ त्यांच्यामधली रिलेट करता येते, डोळ्याला दिसते, नंबर 1. नंबर 2, दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर नायकाचा पण IPO आला होता. तर नायकाचा आणि माझा, मी प्रोडक्ट त्यांचे वापरण्याचा काडी मात्र संबंध नाहीये, काही मेकअप वगैरे करत नाही. बट माझ्या ऑफिस मधल्या काही मुली, म्हणजे जेव्हा मी IPO रिव्ह्यू केला होता नायकाचा, त्या मुलींना ज्यांना स्टॉक मार्केट काही कळत नाही, तेव्हा ते पण त्या म्हणलं, तर नायकाचा व्हिडिओ असेल ना तर आम्ही नक्की बघू. तर म्हणलं काय आवडतं एवढं नायकामध्ये? ते म्हणले की इतकी ट्रान्सपरंट कंपनी आहे ती आणि इतके जेन्युइन प्रोडक्ट्स असतात. म्हणलं का बरं असं वाटतं? तर ती म्हणली, आम्ही एखादी गोष्ट अमेझॉनवरनं मागवली, आता मी कंपन्यांची नावं घेते कारण मी कमीत कमी 150 ते 200 जणांना विचारून हे खात्री करून मी एका कन्क्लुजनला पोहोचले होते की अमेझॉनवरनं एखादं मेकअपचं सामान मागवलं तर ते जेन्युइन येईलच का नाही ह्याची आम्हाला शंका आहे. पण नायकाचं जेव्हा आम्ही मागवतो ना, तेव्हा वी आर डॅम शुअर की हे ओरिजिनलच येणार आहे. आणि मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली की नायकाच्या ओनर्सशी मी डायरेक्टली 1-on-1 झूम कॉलवर बोलले आणि मी त्याच्या मागचं कारण विचारलं त्यांना की हे तुम्ही कसं करू शकता, कसं तुम्ही ओरिजिनल प्रोडक्ट द्यालच ह्याची खात्री करता. मोठी स्टोरी, परत काहीतरी सांगेन. पण ओव्हरऑल काय आहे की कस्टमर्स जो आहे नायकाचा, त्याला माहितीये की अरे ही कंपनी बेस्ट आहे, जेन्युइन आहे, मला ट्रान्सपरंटली काही गोष्टी सांगते. त्याचं पण एक पटकन उदाहरण देते की जेव्हा टिपिकली मोठा सेल लागतो तेव्हा आपल्याला काय वाटतं, काय सेल, त्यांना बहुतेक स्टॉक क्लिअर करायचा असेल म्हणून सेल. पण नायका कायम लिहिते की आम्ही याच्यावर 40% डिस्काउंट देतोय, पण ह्या प्रोडक्टची एक्सपायरी 1 महिन्यात होणार आहे. एवढा क्लिअर, एवढी ट्रान्सपरन्सी जेव्हा ग्राहक बघतो ना, तेव्हा तो विश्वास, तो जो ट्रस्ट फॅक्टर आपण जो म्हणतोय, तो प्रचंड आहे त्या कंपनीला. सो अनेक आमच्या ऑफिस मधल्या मुली ज्यांनी कधी स्टॉक मार्केटमध्ये काहीच इन्व्हेस्ट नाही केलं, पण त्यांनी नायकाच्या IPO मध्ये इन्व्हेस्ट केलं. सो जे आपण म्हणतो ना, इन्व्हेस्ट इन समथिंग दॅट यू अंडरस्टँड. म्हणून ह्या नवीन जी नावं आली, मी म्हटलं असं झोमॅटो आहे, पॉलिसी बाजारचा IPO आला होता, नायका आहे, ह्या सगळ्या कंपन्या त्यांना दैनंदिन जीवनात दिसतात आणि मग ते थोडेसे कम्फर्टेबल होतात. सो कदाचित, आता हा फारच लॉंग शॉट आहे माझा, बट टाटाजला व्हिजिबिलिटीची तसं म्हटलं तर काहीच गरज नाहीये, बरोबर. ते खूप जुन्या जनरेशन पासून ओळखत आलेली आहेत लोक, काही प्रश्न नाही. बट जी एक यंगर जनरेशन आहे की जे IPL, वी वॉच ओनली IPL अशी वाली जी जनरेशन आहे, ती कदाचित टाटा स्टील काय करतं आणि टाटा मोटर्सचा किती बिझनेस आहे आणि टाटा कॉफी आणि काय ह्यांच्याकडे न बघता कदाचित त्या एका जनरेशनला पण एक कनेक्ट मिळवण्यासाठी हे करू शकतं का? मेन स्पॉन्सर मे बी हा मी म्हटलं हे माझा एक लॉंग शॉट आहे, बट मे बी असू शकतं हे की टू रिचिंग आउट टू अ डिफरंट टार्गेट ग्रुप. की जी, मी तुम्हाला एक सोपं उदाहरण माझं सांगते. DLF IPL जो पहिला स्पॉन्सर होता, मला DLF कंपनी हे माहितीच नव्हतं. मला वाटलं होतं की ह्या क्रिकेटच्या सेगमेंटचं नाव DLF IPL आहे बहुतेक. आणि जेव्हा 2008 साली DLFचा IPO आला होता, तेव्हा मी डोळे झाकून DLFच्या IPO मध्ये अप्लाय केलं होतं. नंतर काय झालं ती खूप मोठी स्टोरी आहे. बट आज त्यांना नाव मिळालं ना DLFला, तेव्हा
त्या DLF IPL असं जे सो मे बी मी म्हणलं तसं तुम्हाला आम्हाला माहितीये, बट त्या एका वेगळ्या टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचायला कदाचित म्हणजे म्हणतेस DLFनी गुंतवणूक करण्याचं हेच कारण होतं की त्यांना नॅशनल प्रेझेन्स हवा होता. आणि जर तुम्ही IPL सारखी स्पर्धा स्पॉन्सर करू शकलात तर तुमची क्षमता काय आहे हा प्रश्नच विचारला जात नाही. त्यामुळे त्यांची जे मेजर त्यांची रिकव्हरी नक्की झाली असेल हे लक्ष. पण टाटाचं तू जे म्हणलीस की सुखद धक्का आहे, कारण हे रतन टाटा विचारांचं निर्णय नाही वाटत. हा उगवला चंद्र पुनवे चंद्रशेखरन यांचा निर्णय वाटतो की त्यांच्या विचारांमधनं आलेलं. कारण टाटा IPL मध्ये इन्व्हॉल्व आहे. गेले कित्येक वर्ष ते टाटा सफारी त्यांच्या विविध गाड्या त्या वेळेला ते लॉन्च करतात. IPLच्या वेळेला ते लॉन्च करतात. ती गाडी मॅच मध्ये दाखवली जाते, एका कोपऱ्यात उभी असते, हे सगळं असतं. पण आता जे त्यांनी प्रचंड मोठी मला 2001 सालची गोष्ट आठवते ज्यावेळेला टाटांनी ऑफर दिली होती की इंडियन टीमच्या जर्सीवरती टाटाचं नाव लागेल. परंतु त्यावेळेला BCCIच्या महाभागांनी सहाराला निवडलं आणि त्याच्यानंतर टाटा बॅकफुटला गेले होते. ते 20 वर्षानंतर फ्रंट फुटला आले असं मी म्हणेन. परंतु हा मेजर चेंज आहे आणि टाटाची लिगसी वेगळी आहे. आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे की हा समूह काय आहे, त्यांचे विचार काय आहेत. आणि IPLला त्यांनी सपोर्ट करणं याच्यासारखी मोठी गोष्ट नाही. आणि याच्यामध्ये सुद्धा मला वाटतं की आपण रचना खूप सरधोपट विचार करतो. आपण डीप जाऊन यांचे काय गणित असेल याचा विचार नाही करत. फॉर एक्झाम्पल बँगलोरचा संघ आहे. तुम्ही म्हणाल की काय बँगलोरच्या संघाने घेऊन केलं, पण मल्ल्यानी इन्व्हेस्ट करत असताना जो विचार केला तो फार मजेदार होता. ते कधीच ओपनली बोलणार नाही. त्यांचं मेन प्रोडक्ट काय, दारूची जाहिरात करता येते का? नाही. पण IPLच्या थ्रू आरसी म्हणजे काही वेगळं काही नाहीये. रॉयल चॅलेंज ही दारू आहे. ती जाहिरात त्यांना सॉफ्टली करता येते, अंपायरच्या ह्याच्यावरती लावता येते. या सगळ्या गोष्टींचं जर का तुम्ही पाहिलं, आता समजा संजीव गोयंकांनी 7,000 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त देऊन ही टीम घेतली आहे. त्यांना आज भारतभर स्टोर उघडायचे त्यांचे. तर या याच्यातनं त्यांना त्यांचा जो मार्केटिंग प्लॅन असतो, इव्हन त्यांच्या स्वतःच्या मालकाच्या प्रसिद्धीचा एक बजेट असतं. आज ह्याच्यातनं जी प्रसिद्धी मिळते ती अचाट आहे. अचाट काहीच्या काही प्रसिद्धी आहे. शाहरुखनी दोन्ही मुलांना काल याला बसवलं होतं. हसू नको, मला कळतं तुला. ती काही भाग घेत नव्हती, काहीही भाग घेत नव्हती. ते नुसते दोघं 2 दिवस बसलेले होते. पण दॅट इज अ काइंड ऑफ एक्सपोजर यू गेट थ्रू IPL. ते प्रचंड मोठी प्रसिद्धी हे या इंडियन क्रिकेटमध्ये जो इन्व्हॉल्व असतो त्याला मिळत असते. आणि हे सगळं परंतु याच्यातनं एक गोष्ट बरेचसे जण मला विचारतायत की रचनाला तुम्ही भेटणार आहात का? एक 2 शेअर्स असे सांगा की जे 2 महिन्यात माझे पैसे डबल होतील. प्लीज सांगू. बरं ठीक आहे. सो तुम्ही एक माझ्या मते हा अक्षय कुमारचा डायलॉग आहे ज्याच्यात 25 दिन में पैसा डबल अशी एक स्कीम फार फार मस्त हे होता. तो बिपाशा बसू पण होती माझ्या मते त्या परेश रावळ तुफान 25 दिन में पैसा डबल असं असतं ना सर. तर तुम्हाला वाटतंय का मी हे सगळं करत बसले असते? खरं आहे ना. मग मी मस्त घरी बसले असते. 25 दिवसात पैसे डबल झाले की झालं. सो मी असं सिंपल सांगते की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणे हे वीरेंद्र सेहवाग मध्ये इन्व्हेस्ट करण्यासारखं नाहीच आहे. कारण तो कसा की आला की बघायचं न बघता जे काय दणा बॅट नुसती फिरवायची. पण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं हे राहुल द्रविड सारखं आहे. क्या बात आहे, छान उदाहरण दिलं. म्हणजे कुठली मॅच मला आता एक्झॅक्टली आठवत नाहीये, पण अशी कुठली तरी एक मॅच होती तुम्हाला नक्की आठवेल ती की ज्याच्यात त्यांनी इतके डॉट बॉल खेळले होते आणि जेव्हा शेवटी आफ्टर ऑलमोस्ट 40 or 50 बॉल जेव्हा त्यांनी 1 रन काढली लोकांनी टाळ्या वाजवल्या त्या लोकांनी, चला आता तरी 1 रन काढली असं म्हणून. पण ही चिकाटी जी द्रविड फील्डवर दाखवतो ना की समोरचा बॉलर कंटाळतो, अरे याला कसं आउट करू मी, ही चिकाटी जशी क्रिकेटमध्ये लागते तीच चिकाटी स्टॉक मार्केटमध्ये लागते. इनफॅक्ट जसं आपण सचिन तेंडुलकरला गॉड ऑफ क्रिकेट ही त्याला पदवी भरपूर लोकांनी प्रेमाने दिली त्याला, तसं गॉड ऑफ स्टॉक मार्केट इज वॉरन बफे. ओके. सो वॉरन बफेंची जी काही संपत्ती आहे 95% ऑफ हिज वेल्थ ती त्यांनी जनरेट केली आफ्टर ही टर्न्ड 60.
काय सांगते? हो. आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकात असं एक वाक्य लिहिलंय की आय स्टार्टेड इन्व्हेस्टिंग ऍट अ व्हेरी लेट एज ऑफ 13 years. सो त्यांना ह्याचं दुःख आहे असं ते म्हणतात की फार उशिरा सुरू केली मी गुंतवणूक. आणि आपल्याकडे एका मराठी घरामध्ये जर पोराने विचारलं की आई तुझ्याकडे किती पैसे येतात, किती पैसे कमवते, की आपलं उत्तर हे असतं सण नका नाही वाजून दिलं. त्याच्याऐवजी पैसे कसे येतात त्यापेक्षा हे पैसे कमवायला खूप कष्ट लागतात, ते सेव्ह करायला अजून कष्ट लागतात, ते इन्व्हेस्ट करायला अजून डिसिप्लिन लागते. हे सगळी जर एक आपण थॉट प्रोसेस मांडली ना तर आय थिंक ही लहान लहान मुलं पण एक खूप चांगल्या पद्धतीने फायनान्स शिकू शकतात. आणि ते पण आपण काय म्हणतो ते शिवाजी जन्मावा पण शेजारच्यांच्या घरी, तसा वॉरन बफे जन्मावा पण आमच्या घरी नको, शेजारच्यांच्या घरी जाऊ, तसं नसलं पाहिजे. तर आपण कुठंतरी त्यांना पण हे एक लहानपणापासून गाईड करू शकतो की हे एक दिवसात होणारं कामच नाही, मुळात एका महिन्यात होणारं नाहीये, 25 दिवसांमध्ये होणार नाही. तुम्ही जेव्हा हळूहळू हळू त्याच्याकडे त्याचा अभ्यास करत राहाल, त्याच्याकडे लक्ष देत राहाल तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सकडे. सो मी कायम ना इन्व्हेस्टिंग इन स्टॉक मार्केट शेती केल्यासारखं म्हणते मी. ओके, शेती केल्यासारखं का? कारण जेव्हा मी ते बी पेरते तेव्हा मी रोज जाऊन नाही ना बघत आलं का गणेश, आलं का आलं का आलं का आलं, आता किती सेंटीमीटर आलं, तोडून टाकू का, तोडून टाकू का, हे स्टॉक मार्केटमध्ये विकून टाकू का. करेक्ट. सो मी कुठपर्यंत ते त्याचं फुल ग्रोन होईस तोपर्यंत मी काही हात नाही लावत ना त्याला. सेम थिंग, जोपर्यंत मी एखाद्या कंपनीत इन्व्हेस्ट करते त्या कंपनीची मी ना टेक्निकली मालक होत असते. हो, बरोबर. एका अर्थाने किती स्मॉल पर्सेंटेज असला खूप 0.0001% जरी असेल तरी पण मी त्या कंपनीची मालक होत असते. मग आज जर मी एखाद्या कंपनीची मालक असेल तर मग मी सहजासहजी विकले नाही पाहिजेत ना ते शेअर्स. जोपर्यंत मला माझ्या कंपनीकडनं एक डिझायर्ड रिटर्न मिळत नाही तोपर्यंत मी त्या कंपनीचे शेअर्स विकायचा प्रश्नच येत नाही. सो म्हणून मी जे म्हणलं द्रविड किंवा मी उदाहरण दिलं शेती, हेच स्टॉक मार्केट इन्व्हेस्टिंग आहे. की आज इन्व्हेस्ट केले आणि एका महिन्यात डबल, हे कधीच स्टॉक मार्केटमध्ये होऊ नाही शकत. जी ही स्वप्न बघतात कदाचित एकदा मटका लागू शकतो, दोनदा लागू शकतो, मग त्यांना तिसऱ्यांदा वाटतं की आता मला अख्खं स्टॉक मार्केट कळायला लागलंय, मग घर बेच के ले लो, असे जे टिपिकली काही कम्युनिटीज मध्ये मानलं जातं ते करतात आणि बरोबर तो ट्रेड उलटा पडतो. बघ ना बघ, म्हणजे ही उदाहरण देते जोफ्रा आर्चरला या वर्षी माहितीये मुंबई इंडियनला की तो खेळणार नाहीये आणि त्याच्यात त्यांनी गुंतवणूक केली, म्हणजे बीज रोवलेलं आहे. एक वर्ष त्यांना हा स्टॉक अप्रिशिएट होण्याकरता थांबायला लागणार आहे आणि पुढच्या वर्षी जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर एकत्र खेळ आणि याचा अभ्यास ते इंग्लंडला जाऊन माणूस पाठवून करून आले असतील की जोफ्रा आर्चरची इंजुरी काय आहे, त्याला काय सपोर्ट लागणार आहे, तो कधी बरा होणार आहे, त्याचं रिहॅब कसं होणार आहे आणि पुढच्या वर्षी तो आपल्याला उपयोगाला कसा येणार आहे. ह्याला म्हणतात तयारी. कारण दुर्दैव आहे खरोखर, माझ्याकडे काही काही पालक येतात की माझ्या मुलाने आता स्पोर्ट्स मॅनेजमेंट केलंय, त्याला बीसीसीआय मध्ये जॉब मिळेल का, ती हळद गोरी. तर ते होतं. किंवा काही काही पालक येतात की आमच्या मुलाला क्रिकेटची इतकी आवड आहे, त्याला कोचिंगला टाकायचं आहे, असं कोचिंग व्हायला पाहिजे की तो IPL खेळेल. तर मला हसावं का रडावं कळत नाही. कारण मित्रांनो मैत्रिणींनो, आज हिनी YouTube चॅनल काढला आणि बसली निवांत आणि 34 लाख 50,000 सबस्क्रायबर नाही होत. तुम्हाला एक कन्सिस्टन्सी ठेवायला लागते, क्वालिटी ठेवायला लागते, त्याच्यामध्ये सचोटी असायला लागते, मेहनत करायला लागते आणि अमुक तमुक मिळेल म्हणून हे करायचं नसतं. तर जे सगळे क्रिकेटर त्यांच्या मुलाखतीत 1000 वेळा सांगत असतात, ही तुझ्या लेक्चरमध्ये सांगते की प्रोसेसवर लक्ष द्या, अभ्यासावर लक्ष द्या, रिझल्ट्स येतील. सगळे लोक म्हणतात श्रीमंतांना बोलायला काय होतंय किंवा जे यशस्वी झालेत त्यांना बोलायला काय होतंय, पण असं नाहीये. थेंबे थेंबे तळे साचे हे संतांनी सांगून ठेवलंय. आणि मला वाटतं आज शेअर मार्केटचे एवढा अभ्यास करणारे तूही वेगळं सांगणार नाही. कारण खरंच हे समजून घेण्याची गोष्ट आहे. त्यामुळे IPLच्या ह्याच्यामध्ये जाऊ दे. आता शेवटी एक फक्त सांगतो की टीम बऱ्यापैकी बॅलन्स आहेत, सगळ्यांनी आपापली फिल्डिंग उत्तम लावलेली आहे. लखनौनी छान संघ बांधणी केली आहे पहिलं वर्ष असून सुद्धा. गौतम गंभीरनी मला वाटतं बरोबर गंभीरपणे ती लावलेली आहे. पंजाबनी चांगली फिल्डिंग लावलेली आहे. मुंबईचं चेन्नईचा अजून मला अंदाज येत नाहीये, कारण त्यांची टीम आत्ताच्या घडीला
कागदावर तरी ती खूप स्ट्रॉंग आहे असं वाटत नाहीये. काही टीम्सचं असं सुद्धा आहे की त्यांची कॅप्टनशिप कोण करणार हे कळलेलं नाहीये. बँगलोरची कॅप्टनशिप कोण करणार, फाफ दु प्लसी करणार का कोण करणार अजून कळलेलं नाहीये. KKR बहुतेक आता श्रेयस अय्यर हे करेल. पंजाबमध्ये कोण कॅप्टनशिप करेल अजून तरी कळलेलं नाहीये. त्यामुळे प्रश्नचिन्ह कोटीच्या कोटी रुपये खर्च करून सुद्धा कायम आहेत. आणि मला एका अर्थाने असं वाटतं की त्याच्यात मजा सुद्धा आहे. सगळ्याच गोष्टींची उत्तरं जर का मिळाली तर तुम्ही अभ्यास कसं करणार. खरं. त्यामुळे मला वाटतं रचना याच्यावरती थांबूयात, कारण गेले 2 दिवस प्रचंड क्रिकेट वेबसाईटनी या सगळ्या ऑप्शनचा अनालिसिस केलेला आहे. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, माझे हिची तर गोष्ट सोडा हो, स्वतः जो ऑप्शन करत होता तोच ते आकडे बघून झीट येऊन पडला तर तुझी माझी काय गोष्ट. त्यामुळे आम्ही तर सामान्य पामर आहोत. मी एक पत्रकार आहे, ही स्टॉक मार्केटचं वगैरे काम करते, त्यामुळे आम्हालाही एवढं खूप कळतं अशातली बात नाहीये. परंतु मी एक गोष्ट रिक्वेस्ट करतो, तुमचं मत जरूर कळवा. नक्की तुमचं मत जरूर कळवा. आणि तुम्हाला कुठलं हिचं मत पटलंय का पटलंय हे सांगा, नाही पटलंय का नाही पटलंय हे सांगा. माझं मत पटलंय नाही पटलंय जरूर सांगा. कुठली टीम IPL मधली तुम्हाला स्ट्रॉंग वाटते, का वाटते याचा नीट अनालिसिस द्या. आणि कुठला शेअर तुम्हाला स्ट्रॉंग वाटतो ते अनालिसिस द्या. म्हणजे नवीन IPO कुठला येतोय त्याचं काय, कारण ज्ञानाची गरज हिला सुद्धा. त्यामुळे जनमताला खूप महत्व आहे. आता इलेक्शनचा काळ आहे म्हणून मी नाही म्हणते, जनमताला खूप आहे आणि तुमच्या मताचं आम्हाला दोघांना खूप मोल आहे. नक्कीच. त्यामुळे ही जरा वेगळी अनालिसिस आणि हे एक वेगळं नातं वाटलं म्हणून एक प्रयत्न केला. आणि त्यातनं अखेर कॉलेजची माझी काय म्हणतात त्याला मैत्रीण आहे, ज्युनियर आहे थोडीशी पण ठीक आहे. पण ह्याच्यात सुद्धा मजा आली. त्यामुळे मस्त. थँक्यू. बाय बाय. थँक्स अ लॉट. सी यू. बाय.